ठाणे शहर विधानसभेतून आमदार संजय केळकर तिसऱ्यांदा बहुमताने विजयी झाले। ठाणे शहरातील विविध समाजाच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा सन्मान पार पडतोय। शनिवारी ठाणे महानगरपालिकेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करत त्यांचं अभिनंदन केलं। तर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकरांना मंत्रिपद मिळावं अशी भावना व्यक्त केली। आमदार संजय केळकर यांची जनसेवक म्हणून एक ओळख आहे। कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी संजय केळकर नेहमी तत्पर असतात। तर कर्मचाऱ्यांचे 7वं वेतन आयोग लागू करण्यापासून ते विविध प्रश्न सोडवण्यात ते पुढाकार घेतात। म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आज संजय केळकर यांचा सत्कार केला। यावेळी मोठ्या संख्येने विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते। निश्चितच ठाणे महापालिकेच्या निरनिराळ्या खात्याचे, मग आरोग्यापासून ते सिक्युरिटी पर्यंत निरनिराळ्या खात्याचे कर्मचारी जे आहेत ते वेळोवेळी माझ्याकडे येत असतात आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि परत तिसऱ्यांदा मी निवडून आलो, त्यांना पण आनंद झाला, कारण की आपला हक्काचा माणूस जो आहे तो पुन्हा निवडून आलेला आहे। आणि त्यामुळे त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांचा विश्वास हा पुन्हा व्यक्त करण्याकरता त्यांनी आज माझा सत्कार केला। मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कर्मचारी आले। अगदी फायलेरिया डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्म मध्ये देखील आले। कामगार मित्र म्हणून आजपर्यंत मी काम करत आलो आणि पुढच्या काळामध्ये देखील हा जो कष्टकरी कर्मचारी आहे निरनिराळ्या विभागामध्ये, तर त्याच्या न्याय्य हक्कासाठी त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि त्याला कुठल्याही पद्धतीने कुठेही डावललं जाता कामा नये, जाणार नाही, वेतनाच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या बाबतीत। तर त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील हे जे मला घटनात्मक पद आहे त्या पदाचा उपयोग करून त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना तो विश्वास आहे। मी त्यांचा धन्यवाद देईन की त्यांनी जे आपुलकी आणि विश्वास माझ्यावर व्यक्त करून या ठिकाणी माझा सत्कार केला, त्याबद्दल देखील त्यांना मी धन्यवाद देतो।